नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते। मागील भागामध्ये आपण संख्या श्रेणी म्हणजेच नंबर सिरीज या घटकावरील काही प्रश्न कसे सोडवायचे हे शिकलो होतो। तर आजच्या भागामध्ये आपल्याला वर्णमालिका म्हणजेच अल्फाबेट सिरीज यावरती काही प्रश्न सोडवायचे आहेत। तर हा जो घटक आहे हा घटक सुद्धा प्रत्येक परीक्षेमध्ये विचारला जातो, म्हणून आज आपल्याला अल्फाबेट सिरीज शिकायची आहे। तर आता यामध्ये पहिला टाइप आहे। आता इथे ही वर्णमालिका आहे आणि या वर्णमालिकेचं जर आपण निरीक्षण केलं तर यात आपल्याला असं दिसतं की इथं ए झाल्यानंतर बी हे अक्षर नाही, बी झाल्यानंतर सी आहे, सी झाल्यानंतर डी हे अक्षर नाही आणि डी झाल्यानंतर ई आहे, ई झाल्यावरती एफ हे अक्षर नाही, इथं जी, इथं एच हे अक्षर नाहीये, इथं आय, इथं जे हे अक्षर नाहीये। म्हणून आपल्याला इथं असं लक्षात येतं की एकाडे एक असे अक्षर घेतलेले आहेत। म्हणजे ए झालं की बी सोडून दिला आहे, मग सी घेतला आहे, सी झाल्याच्या नंतर डी सोडला आहे आणि ई घेतला आहे। तसंच आता इथे सुद्धा आपल्याला आय नंतर जे हे अक्षर आहे, आता हे जे अक्षर सोडून द्यायचं आणि जे नंतर कोणतं अक्षर येतं तर के हे अक्षर येतं। म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर के हे आहे। टाइप दुसरा आहे। आता इथे आपल्याला ही वर्णमालिका दिसते आहे आणि ह्या वर्णमालिकेचं जर आपण निरीक्षण केलं तर इथं बी, सी, ई, जी आणि के हे अक्षर दिलेले आहेत। तर आपल्याला बी हे अक्षर 2 नंबरला आहे आणि सी हे अक्षर 3 नंबरला आहे, ई हे अक्षर 5 नंबरला आहे, जी हे अक्षर 7 नंबरला आहे आणि के हे अक्षर 11 नंबरला आहे। यावरून असं लक्षात येतं की हे जे अंक आहेत त्यांचे नंबर आहेत ते मूळ संख्या आहेत। 2, 3, 7 आणि 11 हे काय आहेत मूळ अंक आहेत। म्हणून आपल्याला 11 नंतरचा क्रमाने येणारी मूळ संख्या कोणती आहे तर 13 नंबर आहे आणि 13 नंबरला किती आहे तर यम हे अक्षर आहे। म्हणून आपल्या या वर्णमालिकेचं उत्तर काय येणार आहे यम येणार आहे। इथे गाळलेल्या जागेवरती यम हे अक्षर आहे। आता इथे टाइप तिसरा आहे। तर यामध्ये आपल्याला 2-2 अक्षरांचा गट दिलेला आहे आणि गाळलेलं पद शोधायचं आहे। तर जेव्हा आपण या घटकावरील प्रश्न सोडवतो किंवा अक्षरमालिका जेव्हा सोडवतो तेव्हा आपल्याला ABCD ही पाठ असली पाहिजे आणि त्यातील अंकांचे नंबर सुद्धा आपल्या पाठ असायला पाहिजे। आता इथे 2 शब्दांचे गट दिलेले आहेत आणि आपल्याला पुढचा गट इथं ओळखायचा आहे। आता इथे जर आपण निरीक्षण केलं या अक्षरमालेचं तर आता ए आणि सी चा एक गट आहे आणि त्यानंतर पुढे डी हे अक्षर सोडून दिलं आहे आणि त्यानंतर आपल्याला ई आणि जी चा एक गट दिलेला आहे, ई आणि जी परत त्यांच्यामध्ये एक अक्षर सोडून दिलेला आहे। म्हणजेच आता इथे आय परत इथं जी आहे म्हणून इथं एच हे अक्षर सोडून दिलं आहे आणि त्यानंतरचा पुढचा गट घेतला आहे आय आणि त्याच्यामध्येही एक अक्षर सोडून के घेतलेला आहे। म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर हे असंच येणार आहे, के नंतरचं एक अक्षर सोडून द्यायचं म्हणजे एल हे अक्षर सोडून द्यायचं आणि यम आणि परत एक अक्षर सोडून द्यायचं आणि ओ घ्यायचा। म्हणजेच आपलं उत्तर काय येणार आहे तर यम ओ हे इथं गाळलेलं पद आपल्याला येणार आहे। तर हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपण दुसऱ्या पद्धतीनेही वेगळ्या पद्धतीने सुद्धा सोडवू शकतो। आता इथे ए दिलेला आहे म्हणून आपल्याला इथं ए आणि एच्या नंतर इथं पुढच्या गटामध्ये ई दिलेला आहे म्हणजे किती अक्षर सोडून ई आलेला आहे तर 1, 2, 3 मधले 3 अक्षर सोडून द्यायचे आणि चौथं काय घ्यायचा चौथं अक्षर हे ई घेतलेलं आहे। आता ईच्या नंतर परत आय घेतलेला आहे या गटामध्ये म्हणून ई नंतर 1, 2, 3 मधले अक्षर सोडून दिले आहेत हे आणि नंतर काय घेतलेलं आहे आय घेतलेला आहे। आता आय नंतर पुढच्या गटामध्ये काय येणार आहे 3 अक्षर सोडून चौथं अक्षर यम येणार आहे। आता इथं आय आहे तर आय नंतर 1, 2 आणि 3 हे 3 अक्षर सोडून चौथं अक्षर काय आहे यम आहे। त्यानंतर आता इथं सी आहे तर सीच्या नंतर इथं आपल्याला जी घेतलेला आहे म्हणजेच 1, 2, 3 हे 3 अक्षर सोडून काय घेतलाय जी घेतला आहे। त्यानंतर जीच्या नंतर इथं के आहे तर जीच्या नंतर हे 1 आणि 2 हे 3 अक्षर सोडून हा के घेतलेला आहे। आता के नंतर पुन्हा आपल्याला काय करायचं आहे इथं ओ आहे म्हणून 3 अक्षर सोडून पुन्हा ओ घ्यायचा म्हणजे 1, 2, 3 हे 3 अक्षर सोडले आणि इथं ओ घेतला आहे। तर ह्या दोन्ही पद्धतीने ही अक्षरमालिका आपल्याला सोडवता येते।
कोणती पद्धत तुम्हाला सोपी वाटते त्या पद्धतीने सोडवा। इथं टाईप चौथा आहे। आता या टाईपमध्ये आपल्याला काय करायचं आहे, ए आणि झेड, बी आणि वाय, सी आणि एक्स, डी आणि डब्ल्यू आणि पुढचं गाळलेलं पद शोधायचं आहे। तर ही या प्रकारचं जेव्हा टाईप आपल्याला येईल किंवा अशी वर्णमालिका जेव्हा येईल तेव्हा काय करायचंय, या पद्धतीने ABCD लिहून घ्यायची आहे। ए पासून सुरुवात करायचं आणि एम पर्यंत लिहायची आणि एम नंतर काय करायचंय, एन आहे तो एन इथे असा या पद्धतीने खाली लिहून उजवीकडून सुरुवात करून शेवटी काय करायचं आहे, झेड लिहायचं आहे, म्हणजे ए खाली झेड लिहायचं आहे। या पद्धतीने जेव्हा आपण अक्षरमालिका लिहू ही तेव्हा आपल्याला यावरील उदाहरणं सोडवायला खूप सोपी जाणार आहेत, म्हणून ह्याच पद्धतीचा अक्षरमालिका लिहिताना उपयोग करायचा आहे। आता इथे आपल्याला ए आणि झेड दिलेला आहे, म्हणून बघा आता इथं ए आणि हा त्याच्या खालचा लगेच झेड घेतलेला आहे। त्यानंतर इथं बी घेतलेला आहे आणि बीच्या खाली लगेच वाय घेतलेला आहे। त्यानंतर इथं सी आहे, सी नंतर एक्स आहे। आता डी आणि डब्ल्यू, इथं डी आणि डब्ल्यू आहे। त्यानंतर आता इथं कोणतं अक्षर येणार आहे, ई आणि व्ही हे अक्षर येणार आहे। म्हणजेच आपल्या या अक्षरमालिकेचं उत्तर किती येणार आहे, ई आणि व्ही। नंतर आपण याचं उत्तर दुसऱ्या पद्धतीने सोडवू शकतो। आता इथे ए घेतलेला आहे, इथं बी आहे, इथं सी आहे, इथं डी आहे, म्हणजेच इथं काय येणार, ई येणार। त्यानंतर आता इथं झेड घेतलेला आहे, मग इथं झेड आहे, हा झेड घेतला, इथं वाय आहे, इथं एक्स आहे, इथं डब्ल्यू आहे आणि इथं काय येणार, मग व्ही येणार। या पद्धतीने सुद्धा आपण याचं उत्तर काढू शकतो। नंतर टाईप पाचवा आहे। आता पाचवा टाईप सुद्धा आपल्याला वरील टाईप सारखा सोडवायचा आहे। आता जी अक्षरमालिका आहे ती अक्षरमालिका याच पद्धतीने लिहून घ्यायची। एम पर्यंत पहिल्यांदा लिहून घ्यायचं, त्यानंतर उजवीकडूनच सुरुवात करून एन आणि झेड पर्यंत एकाखाली एक असे अक्षर लिहून घ्यायचे। आता इथे आपल्याला ए आणि वाय दिलेले आहे पहिलं अक्षर, तर ए आणि वाय या प्रकारे। त्यानंतर बी आणि एक्स दिलेला आहे, बी आणि एक्स या प्रकारचा आहे। त्यानंतर सी डब्ल्यू असं तिरकस काय आहे, जोड्या आहेत यांच्या, डी आणि व्ही यांची तिरकस जोडी आहे। आणि आता आपल्याला गाळलेली जोडी काय येणार आहे इथं, तर ई आणि व्ही। तर इथं आपल्या प्रश्नाचं किंवा या मालिकेचं उत्तर किती येणार आहे, ई आणि यू। दुसऱ्या पद्धतीने जर सोडवायचं असलं तर इथं काय आहे, पहिल्यांदा ए बी सी डी आणि इथं ई येणार। त्यानंतर इथं काय घेतलंय त्यांनी, वाय घेतलाय, तर वाय नंतरचे मागचे अक्षर कोणते आहेत, तर वाय, एक्स, डब्ल्यू, व्ही आणि यू। याप्रमाणे सुद्धा आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो।